नमस्कार. आपण पाहतात हायर सोलर वॉटर हेटर. हा 270 लिटरचा आहे. त्याची ट्यूबची संख्या 30 आहे. जर ब्रँड 250 घेतला तर तुम्हाला 25 ट्यूब येतील. आपले 30 ट्यूब येतात. गॅलोनाइज पावडर कोटेड स्टँड येतं हेवीमध्ये. कुठल्याही प्रकारचं गंज वगैरे पकडत नाही. आणि टँक उंच करायची गरज नाही. टँक दाखवा इकडे. हा या टँक लेवलच सगळं चालतं. टँक उंच करायची गरज नाही आहे. आणि तो सेन्सर आहे. सेन्सॉर बसवलेला आहे. सेन्सॉर वॉटर लेवल दाखवतो, टेम्परेचर दाखवतो. त्याला ह्या ठिकाणी मोटर बसवलेली आहे. ह्या टाकीतूनच पाणी घेतलं जातं. हा सॉलिड वॉल आहे. टायमिंग झालं पॅनलमध्ये की ऑटोमॅटिक सॉलिड ऑन होतो आणि पाणी आत घ्यायला चालू करतं. हा इथं NRV आहे. गरम पाणी रिटर्नकडे येऊ नये म्हणून NRV बसवलेला आहे. आणि एअरसुद्धा काढलेला आहे. इथं एक रिटर्नवर बसवलेलं आहे, थंड पाणी रिटर्न येऊ नये म्हणून. अशी सिस्टीम ही जोडली जाते सगळी. एकदम हेवीमध्ये सगळं मटेरियल येतं. त्याच्यावर उभं राहिलं तरी काही होत नाही. चला खाली हिटर हां ओके. आणि ह्या बाजूला आपली हिटिंग एलिमेंट आहे, इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट आहे. हाही ऑटोमॅटिक ऑन ऑफ करतो. आता आपण खाली जाऊया डिस्प्लेकडे. हे दाखवते तिन्ही दाखवते. वायरिंग दाखवते. अजून चला चला खाली चला. असं वर्ण मार जरा. दिस इज अ हायर सोलर वॉटर हेटर. या वर राहिले. हा डिस्प्ले आहे. त्याला इथं पॉवर प्लग लागतो 15 अँपिअरचा. त्याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर दाखवतं, उन्हाने किती तापलं ते. हा पाण्याचा इंडिकेशन दाखवतो, किती पाणी भरलेलं आहे. मॅन्युअली पण आपण बदलावं पडत. हा मोटरचा बटन आहे. मोटरचं बटन मध्ये मोटर ऑन झाली तिथे सिम्बॉल लागतो. हा कॉइलचा बटन आहे. याच्यामध्ये आपण सेटिंग करू शकतो. हा जो टेम्परेचर सेटिंग केला आहे इलेक्ट्रिकचा आहे. या पाण्याचा सेटिंग आहे. हे टायमिंग आहे घड्याळाचं. हे पहिलं टायमिंग इथं येतं पाणी भरायचं 11 वाजता. दुसरं टायमिंग रात्री 10 वाजता वापरलं तर. आणि रात्री 3 वाजता कॉईल ऑन होण्याचं टायमिंग लावलेलं आहे. अशा तऱ्हेने हे सेटिंग ओके झालेलं आहे. आता हा रेड लेवल पाणी भरलेलं आहे. पाणी भरले की मोटर ऑटोमॅटिक ऑफ होतो. ऑफ झालेला आहे. ओके, धन्यवाद.